मद्य घोटाळा प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने आज मोठा निर्णय दिला आहे। आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे। न्यायालयाने ठोस पुराव्यांशिवाय कोणताही आरोप सिद्ध होऊ शकत नाही असं स्पष्ट करत तपास यंत्रणेविरुद्धही गंभीर प्रश्न उपस्थित केले। नेमकं दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण काय होतं, या प्रकरणात काय निकाल समोर आलाय, पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। दिल्लीतील बहुचर्चित मद्य घोटाळा प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने आज मोठा निर्णय दिला आहे। न्यायालयाने आम आदमी पक्षाचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह या प्रकरणातील एकूण 23 आरोपींना निर्दोष ठरवलंय। आपल्या निकालात दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने एकूणच या खटल्याच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। या मद्य घोटाळा प्रकरणातील आरोपामुळे आपला मोठा धक्का बसला होता। दिल्लीतील बहुचर्चित मद्य घोटाळा प्रकरणाची देशभर चर्चा झाली होती। कॅगच्या अहवालानुसार या धोरणामुळे दिल्ली सरकारला 2026 कोटी रुपयांचं नुकसान झालं। अहवालातील धोरणात अनेक त्रुटी आणि अनियमितता असल्याचा ठपका होता। त्यानंतर उपराज्यपाल व्ही सक्सेना यांनी जुलै 2022 मध्ये सीबीआय चौकशीची मागणी केली होती। यावर सीबीआय आणि ईडीने स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते। सप्टेंबर 2022 मध्ये दिल्ली सरकारने हे धोरण रद्द केलं। या प्रकरणात मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांची चौकशी झाली आणि त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली। मनीष सिसोदिया हे 500 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात होते, तर केजरीवाल हे 177 दिवस तुरुंगात होते। त्यानंतर दोघांना जामिनावर सोडण्यात आलं। या प्रकरणात न्यायालयानं स्पष्ट केलंय की मनीष सिसोदिया यांच्या विरुद्ध कोणताही प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध करण्यात सीबीआय अपयशी ठरली आहे। मद्य धोरण तयार करणं आणि लागू करणं ही त्यांची प्रशासकीय जबाबदारी होती, मात्र त्यात कोणताही आर्थिक भ्रष्टाचार किंवा वैयक्तिक सहभाग असल्याचा ठोस पुरावा सादर केला गेलेला नाहीये। न्यायालयानं हे देखील अधोरेखित केलं आहे की सिसोदियांकडून कोणतीही जप्ती झाली नाहीये। अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत न्यायालयानं अधिक महत्त्वाचं भाष्य केलंय। न्यायालयानं सांगितलं की एखाद्या पदावर असलेल्या व्यक्तीचं नाव कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय गुन्ह्यात जोडणं कायद्याच्या तत्वांच्या विरोधात आहे। केवळ जबाबदारी असल्याने कोणालाही कटाचा भाग म्हणून जोडणं कायद्याच्या कसोटीवर टिकू शकत नाही, असं न्यायालयाने निकालात स्पष्ट केलंय। न्यायाधीशांनी तपास यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। आरोपपत्रातील अनेक बाबी साक्षीदारांच्या जबाबांशी जुळत नसल्याकडे लक्ष वेधलं गेलंय। मुख्य आरोपी कुलदीप सिंह यांच्या विरुद्ध ठोस पुरावा नसताना त्यांना आरोपी क्रमांक 1 का बनवलं गेलं, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं गेलंय। हजारो पानांचे आरोपपत्र भरले गेले असले तरी त्यात लावलेले आरोप सिद्ध करण्यासाठी एकही विश्वासार्ह साक्षीदार सीबीआयला सादर करता आलेला नाहीये। न्यायालयानं केवळ आरोपींची निर्दोष मुक्तता केली नाही, तर या प्रकरणातील तपास करणाऱ्या सीबीआयच्या आयोविरोधात विभागीय चौकशी करण्याचे आदेश देखील दिले आहेत। त्यामुळे केवळ नेत्यांची निर्दोषता सिद्ध झाली नाही, तर तपास यंत्रणेच्या अपयशाचा मुद्दाही अधोरेखित झाला आहे। कोर्टाबाहेर पत्रकारांशी बोलताना अरविंद केजरीवाल अत्यंत भावुक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले। पाहुयात अरविंद केजरीवाल काय म्हणाले ते। पिछले कुछ सालों से भारतीय जनता पार्टी जिस तरह से शराब घोटाला कर रही थी और हमारे ऊपर आरोप लगा रही थी, आज कोर्ट ने सारे आरोप खारिज कर दिए और जितने भी एक्यूज्ड थे सबको डिस्चार्ज कर दिया। हम हमेशा कहते थे सत्य की जीत होती है, हमें भारतीय न्याय प्रणाली पे भरोसा है। मैं जज साहब का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ जिन्होंने हमारे साथ न्याय किया। हमारे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया जी, उनको लगभग 2 साल तक जेल में रखा गया। पूरा का पूरा फर्जी केस था, हमारे ऊपर कीचड़ फेंका गया। 24 घंटे टीवी चैनलों के ऊपर डिबेट चलते थे, खबरें दिखाई जाती थी केजरीवाल भ्रष्ट है, केजरीवाल भ्रष्ट है। केजरीवाल हो रहा है यार, तुम कहां लाओ मत भाई, हो गए सर, लाओ मत भाई, संभालिए सर, अपने आप संभालिए सर, हिम्मत सर, लाओ मत भाई। केजरीवाल भ्रष्ट नहीं है। मैंने केवल अपनी जिंदगी में ईमानदारी कमाई है। इन्होंने झूठा केस लगाया और आज ये साबित हो गया
कोर्ट ने कहा है कि केजरीवाल कट्टर ईमानदार है, मनीष सिसोदिया कट्टर ईमानदार है। अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून माझा राजकीय प्रवास सुरू झाला आहे. मी कधीही चुकीचं काम करणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी अरविंद केजरीवाल यांनी दिली. हे प्रकरण त्यावेळी खूप गाजलं होतं. या प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू झाले होते. आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्यांचा जामीनही अनेक वेळा नाकारण्यात आला. हा निर्णय अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे, ज्यामुळे त्यांना पक्षावरील अनेक कायदेशीर दबावांपासून मुक्तता मिळाली आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.